So, hello, boss. Hi, what's How are up? you? How are you? Yeah, good man. What's your name? Delhi. Oh, where are you from? Yeah, Wembley. Wembley. Yeah. No, I mean तो आपला इंडियन लोकांचा एरिया आहे. सगळे इंडियन लोक राहतात मेन म्हणजे या एरियामध्ये. ह्याचं नाव आहे वेम्बली. हा लंडन मधला सगळ्यात हॅलो नमस्ते, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं चॅनल कोकण टू लंडन यावरती. आज व्हिडिओ म्हणजे काय, आज सुट्टीच आहे, शनिवार असल्यामुळे सुट्टीचा दिवस असल्यामुळे ब्लॉगिंग तर होणारच 100%. आणि मेन म्हणजे आता आलो आहे मी, जो एरिया आहे तो आपल्या इंडियन लोकांचा एरिया आहे. सगळे इंडियन लोक राहतात मेन म्हणजे या एरियामध्ये. ह्याचं नाव आहे वेम्बली. हा लंडनमधला सगळ्यात फेमस एरिया म्हणून मानला जातो, कारण काय इकडे सगळे इंडियन लोक राहतात आणि इकडे सगळ्या प्रकारचे इंडियन फूड मिळतात. जे आपल्या इंडियामध्ये अवेलेबल आहेत ते सगळ्या प्रकारचे भेटतात, कुठलं नाही भेटत असं नाही. सो आज आपण एन्जॉय करणार आहोत. पहिलं म्हणजे माझं घर होतं, जे स्टार्टिंग माझी जर्नी लंडनमध्ये मी चालू केली आहे ती ह्या घरापासून चालू केली आहे. आणि ह्या घरामध्ये जवळजवळ मी 4 वर्ष राहिलो होतो. माझे फ्रेंड्स होते कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा या साईडचे, मुंबईचे होते काही लोक. ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही ते घर घेतलं होतं. आणि काही वर्षापूर्वी म्हणजे जवळजवळ एक 10 वर्ष पकडून चला, त्यावेळेला आमचं हे घर होतं आणि खूप मजा करायचो. आम्ही सगळेजण एकत्र राहायचो आणि जेवण वगैरे, कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा, खूप म्हणजे आमचं जेवणच मी विसरून गेलो होतो. कोल्हापूरचं, सातारा, सांगलीतलं जास्त जेवण जेवायचं मी. कधी फिश वगैरे आणायचो आणि तरी पण ते लोक त्यांच्या टाईपमध्येच करायचे आणि मला आवडायचं, ॲक्च्युली ते आवडायचं. तेव्हा मी जेवण वगैरे करण्यामध्ये पण एक्सपर्ट नव्हतो. सो आपण आता ते घर पण बघणार आहोत आणि घराच्या बाहेरूनच दाखवणार, कारण काय तिथे आता कोण राहतं हे मला पण माहिती नाही. सो त्याच्या घराच्या मागच्या बाजूला पण आम्ही क्रिकेट वगैरे खेळायचो, ती जागा दाखवेन मी तुम्हाला. आणि त्याच्यासमोरचा एरिया खूप छान परिसर होता. आणि प्लस आपण आज इकडे एन्जॉय करणार आहोत ह्या वेम्बलीमध्ये. आणि इंडियन लोक तुम्हाला जास्त दिसतील बाकी लोकांपेक्षा. सो घाबरू नका, आपली इंडियन एरिया असल्यामुळे सगळे इंडियनच दिसणार. सो या, लेट्स एन्जॉय. हा बस स्टॉप होता जिथे आम्ही पहिलं उतरायचो. आम्हाला 297 बसने सगळीकडे प्रवास करावा लागायचा. सो ही गल्ली होती, ह्या गल्लीने आम्ही रोज खालती जायचो. या सर्कलमध्ये आम्ही पहिल्यांदा काही आमचं सामान वगैरे ठेवायचं असेल, घाणेरडं वगैरे तेव्हा ठेवायचो मस्करीमध्ये. आणि मग काउन्सिलवाले वगैरे घेऊन जायचे ते सामान वगैरे सगळं. खूप मजा केली आहे ह्या आमच्या घरी. जे घर आहे आमचं ते इथेच आहे. आम्ही इकडे खूप आमची स्टार्टिंग म्हणाला तरी चालेल जॉब वगैरेची इकडेच केली होती. आता हे घर पूर्ण चेंज झालं, पहिलं खूप वेगळं होतं. या घरापासून आम्ही सुरुवात केली होती पहिल्यांदा. आमची जॉबला वगैरे जाण्याची सुरुवात इथूनच झाली होती. ऑफिसला वगैरे आम्ही सगळेजण इकडूनच जायचो. आम्ही जवळजवळ 5-6 लोक या घरी राहायचो. आमच्या घराच्याच मागे खूप मोठं गार्डन आहे, होतं. आणि तिथे आम्ही क्रिकेट वगैरे खेळायचो. खूप मोठं गार्डन आहे आणि खूप भांडणं पण करायचो इकडेच. स्पेशली अनिकेत पाटील म्हणून कोल्हापूरचा होता, खूप भांडायचा तो. सो आताच मी चलता मला एक रस्त्यामध्ये एक माणूस भेटला आणि तो मला विचारायला लागला काय करतोयस. मी त्याला सांगितलं मी यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवतो इंडियावाल्यांसाठी मराठीमध्ये. तर तो विचारतो आहे कुठलं चॅनल वगैरे, त्याने सबस्क्राईब वगैरे केलं. सो आता मी त्याच्याशी बोलतो आहे. तुम्ही त्याला विचारतो काही गोष्टी आपल्या इंडियाबद्दल, कसं वाटतं इकडे वगैरे, ते इंग्लिशमध्ये मी विचारणार आहे. तुम्ही प्लीज ऐका. So hello boss, hi, what's up? How are you? Yeah, good man. What's your name?
Delhi. Oh, where are you from? Yeah, Wembley. Wembley. Yeah. No, I mean your back. Background Nigerian and my mom's Colombian. Oh wow, that's I get great. a bit of both. I have many friends from Nigeria. Oh, many friends and family. Oh, so also Indian friends too. Many Indian friends. Oh Many really? Indian friends. Wow, Yeah, that's yeah, yeah. good. So you here for any sport or? Yeah, I play basketball. So I just came to the park just up there to Okay. play some basketball. Oh, wow. Energized. The sun's out. You know, Oh. it's perfect time to put the work in, get better at what you're doing. And I bumped into a great man like yourself, and come to say hi. Oh wow, it, that's really. great, man. You got a nice body and Very much. I try. I work. Six pack. Yeah, that's Yeah, good. appreciate it. I So work. what do you think about Wembley? Is it all Indian people are around here? So Wembley as a whole is beautiful. I feel like the people you do meet that Indian here, they embrace their culture very well. Oh, You know, wow. they embrace it very well. You know, for example, I went to an Indian restaurant down the road about a week ago, and they're beautiful and amazing people that just welcome you in. They want you to have fun, be nice. You know, as a whole. It's oh, amazing, that's great. beautiful. Nothing Yeah. bad to say. So basically, you are enjoying with Indian people, and now you are used to. Definitely. Yeah, of definitely. course. So you like Indian food? Any Oh, yes, any yes, name? yes. Any name you I'll have? say the original that everyone says is chicken tikka, chicken masala, but me, I'm Papadom. I don't care. Oh, Everything, yeah. I don't care. Of course. Rice, everything. I don't Yeah. care. Hand food, I'm up for it, man. As you can see, I eat well, so I don't say no to any food. Oh wow, that's fine. Meeting a lot of Indian people in Wembley, they introduced me to their own culture and their own food and their own restaurants. So yeah, That's very good. welcome me in. Alright, that's fine. या सो आता एवढी त्याची इंटरव्ह्यू वगैरे घेतली आहे थोडीफार आणि आपण पुढे जाऊया. सो आम्ही ह्याच रस्त्याने पहिल्यांदा फिरायचो. एक 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. खूप मजा केली होती सर्व मित्रांनी मिळून एकदम. जी माझ्या घरातली मुलं सगळीजण व्हिडिओ बघत असतील त्यांनी बघा, ही बिल्डिंग पहिली नव्हती, आता झाली आहे ही बिल्डिंग. पहिल्यांदा ही बिल्डिंग वगैरे काही नव्हतं. बेसिकली सगळी फॅमिलीमध्ये घरं आहेत ती इंडियन लोकांचीच आहेत. त्यामुळे आपल्याला फक्त मुंबईत आल्यासारखं वाटतं. जास्त करून फक्त घरं आहेत ती वेगळी असल्यामुळे तेच फक्त एक डिफरन्स आहे. बाकी सगळं मुंबईसारखंच वाटतं इकडे. आणि अजून एक पुढे मार्केट आहे, तिथे तर प्रॉपर इंडियन मार्केट असल्यासारखं, म्हणजे इंडियातली जशी मार्केट छोटी छोटी असतात, पोपटलाल वगैरे अशी. इकडे पोपट स्टोअर आहे. याची पोपट स्टोअर. सो अशा प्रकारे साडीची वगैरे दुकानं आहेत इकडे. शकता हा अल्पडन म्हणून एरिया आहे. अशी भांड्याची दुकानं आहेत सर्व. सो आम्ही मुंबई लोकल या रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत आणि इथे थाळी आहे. 1000 रुपये एक थाळी आहे. एक 1300 रुपये आहे. छोले भटुरे 895 म्हणजे 900. पाणीपुरी 900 रुपये आहे. थोडं महागच आहे पण ओके आहे. बघू आता टेस्ट कशी आहे त्याची. सो आताच मिसळपाव मागवली होती. मिसळपाव आली आहे. आमची पहिली डिश. मित्र आणि मी. मित्राची ओळख मी तुम्हाला करूनच देईन थोड्याच वेळात. मस्त मिसळपाव लाल झणझणीत झाला. आता टेस्ट पण करून बघूया. सो आता मी मिसळ खायला चालू करतो आहे. कांदा वगैरे टाकून मस्तपैकी. टेस्ट पण बघूया आता कशी आहे मिसळची. आवाज इकडे खूप असल्यामुळे काही ऐकायला येणार नाही. सो बघूच. एक नंबर आहे.
फक्त मसाल्याचा वास जास्त येतो ना, थोडा घट्ट असायला पाहिजे. थोडा घट्ट असायला हवं. बाकी मस्त आले. सो आता आम्ही थोडं एन्जॉय करतो, मिसळ वगैरे खातो आणि येतो. थँक्यू. सो आता रेस्टॉरंटमधून बाहेर आलो. बघू शकता हे नाव आहे मुंबई लोकल इंडो चायनीज. आणि मिसळ पावचं बिल बघा, ओनली £13.38, म्हणजे जवळजवळ 1300 रुपये झालं बिल फक्त मिसळ पावचं. £300 काय? और ये सेम प्राइस. वाव. सो 300ला आहे ते. मी आता खायला घेतो आहे चिकन लॉलीपॉप आणि सुरमई. असं आहे की माझा मित्र आणि मी खातो. सो आताच आमचं जेवण वगैरे झालं आहे थोडंफार आणि आता मी निघणार आहे. आता वेम्बलीमध्ये आहे मी. सो आता मी निघायचं आहे. आता जवळजवळ 1 तास लागणार घरी पोचायला. सो मला लवकर निघावं लागणार. आज सॅटर्डे असल्यामुळे ट्रेन्स पण खूप लेट आहेत, त्यामुळे लवकर निघावं लागणार. आणि आता मी आणि माझा मित्र आहे जो आमच्या बिल्डिंगमध्ये राहतो मुंबईला, लोअर परेलला आम्ही एकत्रच राहायचो. तो आता स्टुडंट म्हणून आला इकडे लंडनमध्ये. सो मी त्याला भेटायला आलेलो वेम्बलीमध्ये. त्याचं घर आहे विल्सन जंक्शनला आणि मी राहतो क्रिकर रोडला. सो आता मी त्याला भेटायला आलेलो. सो हा माझा मित्र आहे कुणाल म्हणून, याचं नाव कुणाल आहे, हा लोअर परेलला राहतो. से हाय कुणाल. सो मस्त जेवण वगैरे झालं आहे सगळं. आम्ही निघतो आहोत बाहेर आता. कितीला असतात रे आपल्या इकडे मुंबईला? 25 रुपये. आणि इकडे कितीला आहे? इथे 80 रुपये, 79p. बापरे, बघा प्राईस बघा. टोमॅटो जवळजवळ टोमॅटो 200 रुपये किलो आहेत. टोमॅटो 200 रुपये किलो. मुंबईमध्ये 30 रुपये किलो. अरे बापरे. आलं वगैरे आहे 100% महागच असणार नो डाऊट. कांद्याची बॅग आहे. किती आहे रे बाहेरून बघ तिकडून कितीला भेटेल? 150. 150 रुपये कांदे. 150 रुपये कांदा. 5 किलो आहे. किती आहे? 2.5 असेल. 2.5. ओके, ठीक आहे. कांद्याचा भाव आपल्या मोदीने वाढवला नाही, नॉर्मल आहे. शेंगा. ड्रमस्टिक बोलतात. शेंगा इकडे खूप महाग आहेत ॲक्च्युली. शेंगांची किंमत इकडे लिहिली नाही आहे, पण तरी पण मी सांगतो एक ही शेंग आहे त्याची प्राईस 2 पाऊंड म्हणजे 200 रुपये आहे याची किंमत. इकडे लंडनमध्ये याची प्राईस 200 रुपये आहे. 100%. ही आपली वांगी आहे. वांगी कुठली वांगी आहेत मला नाही माहिती, पण वांगी आहे असं बोलू शकतो आपण. आणि भोपळी मीठ 299 रुपये किलो आहे, म्हणजे 300 रुपये किलो आहे भोपळी मीठ. सो आता हे सॅम्स होतं, सॅम्स चिकन. आता हे कॅम्स चिकन झालं. मित्रांनो आता मी घरी निघालो आहे ट्रेननेच, कारण काय जेवायचं वगैरे होतं. जेवण वगैरे मस्तपैकी झालं आणि आता जवळजवळ माझ्या मित्राला हाय बाय केलं आणि नंतर आता मी निघालो. सो मला आता 15 ते 20 मिनटं ट्रेनने लागणार घरी जायला. आणि वेम्बलीमधली जर्नी ऑलवेज माझ्या लक्षात राहण्यासारखी आहे. सो ती जर्नी मी कधीच विसरू शकत नाही. मित्रांनो, तुम्ही आता बघणार आहात माझी लाईफ जर्नी, जिथून मी स्टार्ट केली ते सगळ्यांचे पिक्चर. माझे फ्रेंड्स कोल्हापूर, सातारा, सांगलीपासूनचे सगळे